राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, मराठवाड्यामध्ये शेतकरी पेरणी करत आहेत, मात्र ही पेरणी करत असताना हिंगोलीमध्ये बोगस खतांचा साठा आढळलेला आहे। DAP, दाणेदार आणि बुलेट वॉटर सोलवर अशी खते बोगस आढळली। त्यात पोलिसांनी कारवाई केलेली आहे, मात्र पोलिसांकडनं आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळत आहे। 2 दिवसापूर्वी नांदेडमधून जो मुख्य आरोपी आहे निलेश कृष्णा निलावर याला पोलिसांनी अटक केले। मात्र आज सकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि फरार असलेल्या आरोपींना पोलीस पकडून आणतात आणि त्याला VIP ट्रीटमेंट देतात। हे बोगस साठा नेमका कुठून आला, त्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय? हे बघा, पूर्ण चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर आम्हालाही कळेल आणि कुठल्याही आरोपीला VIP ट्रीटमेंट वगैरे मिळणार नाही। आता तुमच्याकडे कुठला व्हिडिओ आला आहे माहिती नाही, पण कुठल्याही आरोपीला अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळणार नाही। ताई, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बळीराजाला योग्य बियाणं आणि योग्य खत मिळत आहे। हे असं सगळं असताना बोगस खताचा साठा आढळतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडती। आता त्या शेतकऱ्यांनी बोगस खत खरेदी केलेलं आहे, त्यांना तुम्ही आवाहन काय करणार आणि तुमचं या संदर्भामध्ये पोलिसांना काय सूचना आहेत? हे बघा, सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करू इच्छिते की कुणीही घाबरून जायचं काम नाही। जरी बोगस खत आपल्याकडे आलं असेल, ह्या जे आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून, तरी आपल्याला त्याचा मोबदला मिळेल आणि पोलीससुद्धा ह्या आरोपींचं पूर्ण साखळी कुठपर्यंत गेलेली आहे, ह्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, हे सगळा तपास लवकरच लावते। ताई, एक माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आहे पोलीस स्टेशनमध्ये आहे। खरं तर हा पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवरती आरोपी बसला आहे आणि फरार आरोपी होता। आता अशा पद्धतीनं पुरावा पुढे येतो, मग यावरती पोलिसांच्या विरोधात काही कार्यवाही होणार का? विचारणा करते। SP आता गाडीत बसले की फोन लावून विचारते। अशा शेतकऱ्यांना काय आव्हान आहे? बोगस खरेदी खत नाही, शेतकऱ्यांना आव्हान एवढंच आहे, बोगस खत खरेदी झाला असेल तरी तुमच्यावर अन्याय होणार नाही, घाबरून जाऊ नका। आम्ही पूर्ण प्रशासन आपल्यासोबत आहे, सरकार आपल्यासोबत आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासोबत आहेत, काळजी करू नका। नक्कीच तर या मेघना बोर्डीकर होत्या आणि त्यांनी बोगस खतांच्या साठ्यावरती मोठी प्रतिक्रिया दिली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।